हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. 5 वर्षाच्या काळामध्ये कोविडचा काळ होता, 1.5 वर्ष तरी आपण फिरत होतो. परंतु 5 वर्षात सुनील शेळकेने प्रत्येक गावात वाड्यापाड्यावरती फिरला. कुणाची म्हणायची ताकद सुद्धा झाली नाही की आमदार आमच्या गावातच आला नाही, आमच्याकडे बघितलं नाही, आम्हाला माहितच नाही. कळसरायला गेलो, डोंगरवाडीला गेलो, सगळीकडे जात होतो. तसं तुम्ही एकदा का व्हायला त्या गावात त्या भागात गेलं पाहिजे. हे तुमच्याकडे कुणी अंकुश ठेवणार नाही. विरोधकांकडे आपल्या विरोधात बोलायला कुठला मुद्दाही नव्हता. आमदारानं काम केलं का नाही केलं, पण भ्रष्टाचार केला, पुन्हा केला नाही. नंतर काम पुढे केले, एकेका माझे भ्रष्टाचार केले, माझे काम काय केले, नक्की काय म्हणायचं तेच मला कळत होतं. पण आपण काम करताना सर्वसामान्य माणसाची नाळ ही कधी तुटता कामा नये, एवढंच मला या निमित्तानं सांगायचं. आणि तुम्ही जर चांगलं काम केलं तर आम्ही तुम्हाला कुणी अंकुश ठेवून किंवा कुणी तुम्हाला वाईट बोलायचं कारण नाही. तुम्ही चांगलं काम करा ही माझी देखील तुमच्याकडे खूप अपेक्षा आहे. ग्रामीण भाग आज खरं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. येणाऱ्या पंचायत समितीनंतर आता ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायत निवडणूक कशा पद्धतीने तुम्हाला लढवायची, ज्या ज्या ठिकाणी सामोपचाराने मिटेल त्या ठिकाणी मिटवा. जिथं एकोप्यानं आपल्याला बिनविरोध करता येईल, पण कुणाला शब्द देऊ नका. पहिले 6 महिने मला, नंतर मग तुला, तसलं कुणाचा शब्द देऊ नका. कुणी 6 महिन्यानंतर राजीनामा देत नाही. तेवढा जातो, भांडारा लावितो, पण काही देत नसतो. त्यामुळे आपण काय त्या भांगडीत पाडणार पण नाही. मला खोटा ठरवलाय आमदार तुमच्या संपूर्ण जातं, ज्यांना काय गरज आहे मला माहिती इकडं काम पण करून ठेवणार. ग्रामपंचायतीत आपण आपला एकोपा ठेवा. ग्रामपंचायत तुम्हाला ज्या ठिकाणी वाटते की सगळे आपल्या विचाराचे आणि विरोधक हे आपले विरोधकच आहेत, त्या ठिकाणी नक्की मात्र तुम्हाला पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सहकारी देखील मदत करतील. तर आमदार या नात्यानं गावागावात जाऊन ग्रामपंचायतीत लक्ष घालणं हे मला योग्य वाटणार नाही किंवा उचित नाही आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीत माझ्याकडनं कुठली अपेक्षा ठेवू नका हे देखील मी स्पष्टपणाने या ठिकाणी जाहीर करतो. की गावाचं गाव पण जर टिकवायचं असेल तर मला देखील काही प्रोटोकॉल पाळले पाहिजे किंवा मला देखील काही गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आणि मग गावागावातलं गाव पण टिकवून आपण येणाऱ्या ग्रामपंचायती कशा आपल्या सोयीसुविधेनुसार किंवा आपल्या पद्धतीनं बिनविरोध करता येईल किंवा एकत्रित खेळीमेळीत निवडणुका लढता येईल त्या निवडणुका लढा. ग्रामपंचायत झाल्यानंतर 2029ची लोकसभा डायरेक्ट असणार आहे. मी तुम्हाला सगळ्यांना का सांगितलं एवढं सगळं, 2000 लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक ही एकत्रित होण्याची सगळीकडं शक्यता आहे. आणि ज्या वेळेला 2029ला लोकसभा विधानसभा एकत्र होईल त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार तो होणारच आहे, पण खासदार पण झाला पाहिजे ही तिची भावना आहे. टाळ्यावर मला वर नका पाठवू, मी तसे त्यामुळं आपण आपल्या संघर्ष लावू नका. लोकसभा विधानसभा ह्या एकत्र होतील असं आधी विधिमंडळात अनेक ज्येष्ठ सहकारी किंवा राजकीय प्रमुख नेते देखील बोलत आहेत. म्हणून आपण राजकारणापेक्षा विकास कामांवरती, वेगवेगळ्या योजनांवरती भर द्या.